मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या मोर्चा धुळे सकल मराठा समाजाचा सहभाग। धुळे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे यांच्या वृत्तानुसार गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे। या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या भव्य मोर्चा धुळे शहरासह परिसरातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। पांझरा नदी काठावरील मराठा सेवा संघ कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी ज्येष्ठ समाज बांधव सुधाकर बेंद्रे, राजेंद्र काळे, भानुदास बगदे, विनोद जगताप, हेमंत भडक, विक्रमसिंग काळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या या मोर्चासाठी धुळेकर समाज बांधव शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता धुळे रेल्वे स्टेशनवरून रवाना होणार आहेत। सहभागी बांधवांनी 2 ड्रेस, रेनकोट, पाण्याची बाटली, अंथरूण तसेच आवश्यक औषधं सोबत ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आजवर मराठा समाजानं शांततेत आणि एकजुटीनं काढलेले मोर्चे केवळ राज्यात नव्हे तर देशात आदर्श ठरले। यंदाही हाच अनुशासनाचा आदर्श पाळत मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। धुळे तालुका, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील मराठा बांधव देखील या मोर्चासाठी सज्ज असून पोटजाती विसरून आरक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्धार समाज बांधवांनी केला आहे। दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशान्वये मुंबई येथे जाण्यासाठी सकल मराठा समाज धुळे यांच्यातर्फे आज एक मीटिंग घेण्यात आली। यापूर्वी या संदर्भात मार्गदर्शक सूचना म्हणून 2-3 मीटिंगा झालेल्या आहेत। 27 तारखेला सर्व समाज बांधव बहुसंख्येने, मोठ्या संख्येने मुंबई येथे आंदोलनासाठी जाण्याच्या तयारीत आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय।